बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सिमेंट चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला। आसलगाव ते सावरगाव रस्त्यावरील पंप हाऊस बांधकामासाठी ठेवलेल्या सुमारे 80 सिमेंट बॅग चोरीला गेल्या होत्या। या प्रकरणी करुणगाड खुर्द येथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। आसलगाव ते सावरगाव रस्त्यावरील पंप हाऊसचे बांधकाम सुरू असतानाच कंत्राटदार संकेत देशमुख यांनी या ठिकाणी सिमेंटच्या अनेक बॅगा ठेवून दिल्या होत्या। मात्र 4 ते 5 मार्च दरम्यान अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणावरून सिमेंटच्या सुमारे 80 बॅग चोरी केल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी संकेत देशमुख यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। या प्रकरणात शंकर नारायण राठोड, मधुकर नारायण राठोड आणि नागोराव नयनसिंग राठोड या तिघांना 10 मार्च 2026 ला अटक करण्यात आली। ही कारवाई जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे आणि त्यांच्या पथकानं केली। सध्या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे।